नमस्कार मित्रांनो, एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ करचे तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 63 आहे। याच्यामध्ये आपण TCS आणि IBPS चा जो पॅटर्न आहे त्याच्यावरती आधारित या ठिकाणी प्रश्नांचा समावेश यामध्ये केलेला आहे। ओके, मग हे प्रश्नपत्रिका जरी तलाठी भरतीसाठी असली तरीही इतरही परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहे। त्यामध्ये वनरक्षक भरती असेल, जिल्हा परिषद भरती असेल, त्याचबरोबर सर्व सरळ सेवा भरतीसाठी ही प्रश्नपत्रिका उपयुक्त असणार आहे। मग या सर्व सरळ सेवा भरतीमध्ये काय तुमची पशुसंवर्धन विभागाची परीक्षा असेल, वैद्यकीय संचालनाची परीक्षा असेल किंवा इतर कृषी विभागाची असेल किंवा इतर एखाद्या पदाची परीक्षा असेल तर त्या सगळ्यांसाठी काय असणार आहे, हा JK चा सिलेबस सारखाच असणार आहे। ओके, मग या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न काय आपला, लोसुंग महोत्सव खालीलपैकी कोणती जमात सक्रिय सहभाग घेते किंवा लोसुंग महोत्सवामध्ये खालीलपैकी कोणती जमात सक्रिय सहभाग घेते असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग कोणती जमात याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेते, तर भूतिया ही जी जमात आहे ही लोसुंग महोत्सवामध्ये सक्रिय सहभाग घेते। ओके, मग या ठिकाणी असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की लोसुंग महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो। मग लोसुंग महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो मित्रांनो, तर हा महोत्सव सिक्कीम राज्यामध्ये साजरा केला जातो। अतिशय इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला याच्यावरती कधी पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्याच्यामुळे काय अतिशय IMP आहे हे तुम्हाला लक्षातच ठेवायचे। जे महोत्सव आणि राज्य आहेत ना हे तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायचे आहेत मित्रांनो। ओके, पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर अजून तुम्हाला काही इतर महत्त्वाचे सण, आता लोसुंग महोत्सव आणि लोसर महोत्सव या दोनांमध्ये फरक लक्षात ठेवायचा आहे। पहा, लोसुंग महोत्सव कोणत्या राज्यामध्ये होतोय, सिक्कीम राज्यामध्ये होतोय, आणि लोसर महोत्सव आसाम, सिक्कीम किंवा लडाख या ठिकाणी काय केला जातो, हा साजरा केला जातो। ओके, त्याच्यानंतर हिमाचल प्रदेशामध्ये कोणता महोत्सव साजरा केला जातो, तर फगली महोत्सव, आणि मेघालयमध्ये वांगल महोत्सव साजरा केला जातो। खूप IMP आहेत, तुम्हाला हे सगळे महोत्सव काय करायचे मित्रांनो लक्षात ठेवायचे आहेत, म्हणण्यापेक्षा तुम्हाला हे तोंडपाठच करायचे आहेत। ओके, पुढचा प्रश्न पाहू आपण, प्रश्न क्रमांक 2 आहे। पहा काय विचारलंय, मद्रासमधील वेद समाज खालीलपैकी कोणापासून प्रेरित होता। काय विचारलंय, मद्रासमधील वेद समाज खालीलपैकी कोणापासून प्रेरित होता असं विचारलेलं आहे। मग हा वेद समाज ब्राह्मण समाजापासून काय होता, प्रेरित होता। त्याच्यानंतर असा सुद्धा प्रश्न विचारला जातो आपल्याला की खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये वेद समाजाची स्थापना करण्यात आली। मग वेद समाजाची स्थापना कोणत्या प्रांतात करण्यात आली होती, मद्रास प्रांतात। मद्रासचं सध्याचं नाव काय मित्रांनो, चेन्नई आहे। ओके, मग या ठिकाणी तुम्हाला अजून काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात। प्रश्न आपल्याला विचारला जातो की ब्राह्मण समाजाची स्थापना कधी झाली, मग ब्राह्मण समाजाची स्थापना 1828 साली झाली। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी असा विचारला जातो की ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली, मग ती कोणी केली होती, राजाराम मोहन रॉय यांनी केली होती। कोणत्या शहरामध्ये स्थापना केली हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कलकत्ता शहरामध्ये केली, आणि जर कोणत्या प्रांतामध्ये आलं तर उत्तर लिहायचं आहे बंगाल प्रांतामध्ये स्थापना केली। ओके, त्याच्यानंतर प्रार्थना समाज याचं लक्षात ठेवायचं तुम्हाला। प्रार्थना समाज सुद्धा काय, जे ब्राह्मण समाजाचे नेते होते केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेनेच काय झालं होता, प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती। कधी झाली होती स्थापना, 1867 मध्ये। स्थापना कोणी केली होती प्रार्थना समाजाची, तरखडकर बंधूंनी। त्याच्यामध्ये जास्त तुम्हाला पर्याय जर असतील तर काय लिहायचं आहे, आत्माराम तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी काय केली होती, प्रार्थना समाजाची स्थापना केली होती। त्याच्यानंतर रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झालेली आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो, कधी, 1897ला। कोणी केलेली आहे रामकृष्ण मिशनची स्थापना, तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे। ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला का सांगतो मित्रांनो, तर याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारण्याची काय दाट शक्यता आहे। ओके, त्याच्यानंतर युवा बंगाल आंदोलन आहे, याच्यावरती प्रश्न विचारला होता MPSCने की युवा बंगाल आंदोलनामधील सदस्य कोणापासून प्रेरित होते, तर डेरोझिओ पासून काय होते ते प्रेरित होते। कधी झालं होतं, 1826 ते 32 दरम्यान हे आंदोलन झालं होतं किंवा हे। ओके, पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो आपण तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केली आहे। याच्यामध्ये आपण TCS आणि IBPS पॅटर्नवर आधारित प्रश्नांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे। ओके, मग या ठिकाणी जरी पुन्हा मी सांगतो ही जरी तलाठी भरतीसाठी असली तरी इतर पदासाठी सुद्धा, म्हणजे तुमचं वनरक्षक असेल किंवा इतर काही पदं असतील, राज्य उत्पादन शुल्क असेल किंवा सर्व सरळ सेवा भरती असेल, ह्या सर्व पदासाठी काय असणार आहे, ही टेस्ट सिरीज अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। का महत्त्वपूर्ण असणार आहे पुन्हा माहिती आहे तुम्हाला। या परीक्षा कोण घेणार आहे, TCS आणि IBPS या दोनच कंपन्या काय करणार आहे, ही परीक्षा घेणार आहे, आणि सिलेबस सगळीकडे सारखाच असणार आहे। मग याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल पहा,
एकूण 10 टेस्ट भेटतील. त्याचमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीचे 2011 पासून 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये भेटतील. ओके. त्याचबरोबर तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स भेटतील, ज्याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील पहा. मराठी विषयाच्या नोट्स असतील, इतिहासाच्या नोट्स असतील, भूगोल विषयाच्या नोट्स असतील, राज्यशास्त्राच्या असतील, विज्ञानच्या असतील आणि अर्थशास्त्राच्या असतील. म्हणजे तुम्ही एवढ्या नोट्स जरी केल्या ना मित्रांनो, तरी तुम्हाला 100 पैकी कमीत कमी 90+ मार्क तरी काय होणार आपल्या या नोट्समधून पडणार. ओके. मग या सगळ्याची किंमत किती ठेवली मित्रांनो आपण? फक्त 150 आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर अजूनसुद्धा चालू आहे. जर तुम्ही आपली टेस्ट सिरीज आज जर घेतली तर तुम्हाला काय होणार आहे? हे फक्त आणि फक्त 99 रुपयाला मिळणार आहे. आणि याच्यासोबत तुम्हाला काय काय मिळणार आहे पहा. 10 टेस्ट भेटतील, तलाठी भरतीच्या 2011 पासून आतापर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिका भेटतील आणि IMP अशा काय होतील? महत्त्वाच्या अशा नोट्स भेटतील. ओके. मग याच्यासाठी तुम्हाला हे 99 रुपये पे कुठं करायचे? गुगल पे असेल किंवा फोनपे असेल. या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 30 हा आपला नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं मित्रांनो? 99 रुपये पे करायचे आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सॲपला आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30 हाच आपला नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे? त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्हाला पाठवायचा आहे. ओके. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण टेस्ट सिरीज, मागील प्रश्नपत्रिका आणि अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी काय केल्या जातील? प्रोव्हाइड केल्या जातील. ओके. पुढचा प्रश्न पाहू पहा. वित्त आयोगावरती प्रश्न आहे. काय विचारले पहा. वित्त आयोगात जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? काय सांगितलंय? वित्त आयोगामध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात? ऑप्शन काय दिलेत पहा. 1 अध्यक्ष आणि 4 इतर सदस्य, 1 अध्यक्ष आणि 3 इतर सदस्य, 1 अध्यक्ष आणि 2 इतर सदस्य, 1 अध्यक्ष आणि 5 इतर सदस्य. मग वित्त आयोगामध्ये काय असतात पहा. 1 अध्यक्ष असतो आणि इतर सदस्य किती असतात मित्रांनो? तर ते 4 सदस्य काय असतात? इतर सदस्य असतात. म्हणजे आयोगाची रचना काय आहे? 1 अध्यक्ष अधिक 4 सदस्य असे एकूण किती जण असतात आयोगामध्ये? 5 जण असतात. ओके. खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्याच्यानंतर प्रश्न एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न असा विचारला जातो की वित्त आयोगाची स्थापना राज्यघटनेमधील कोणत्या कलमानुसार होती किंवा वित्त आयोगाच्या स्थापनेची तरतूद राज्यघटनेमधील कोणत्या कलमामध्ये असं आपल्याला विचारलं जातं. मग कोणतं कलम आहे ते? तर कलम 280 मध्ये काय वित्त आयोगाच्या स्थापनेची काय तरतूद केलेली आहे. ओके. अजून एक प्रश्न विचारला जातो की वित्त आयोगाचा कार्यकाल किती वर्ष असतो? तर वित्त आयोगाचा कार्यकाल हा 5 वर्ष असतो. त्याच्यानंतर वित्त आयोगाची नेमणूक कोण करतं किंवा नियुक्ती कोण करतं किंवा स्थापना कोण करतं? तर ते कोण नियुक्ती करतं? राष्ट्रपती करतात. पहिला वित्त आयोग कधी नेमला होता याच्यावरती सुद्धा पहिला प्रश्न विचारला जातो आपल्याला. मग पहिला वित्त आयोग 1951 साली नेमण्यात आला होता. आणि पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तुम्हाला काय सांगितलेलं मी, जे पहिली गोष्ट असती ना ती तुम्हाला 100% डोक्यात ठेवायची. मग पहिल्या वित्त आयोगाची स्थापना कधी झाली? 1951 ला झाली. आणि पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. कोण होते अध्यक्ष? तर KC नियोगी हे काय होते? पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. ओके. त्याच्यानंतर पहा वित्त आयोगाचं कार्य काय आहे पहा. तर केंद्र व राज्यामध्ये काय, केंद्र आणि राज्यामध्ये काय कराची विभागणी करणं हे काय वित्त आयोगाचं प्रमुख कार्य आहे. सध्या कितवा वित्त आयोग कार्यरत आहे पहा. प्रश्न विचारला जाऊ शकतो. कितवा वित्त आयोग आहे सध्या? 15वा वित्त आयोग चालू आहे. आणि या 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो? तर ते आहेत NK सिंग. ओके. कोण आहेत त्याचे अध्यक्ष? NK सिंग आहेत. ओके. खूप महत्त्वाचं वित्त आयोगावरती तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारला जातो, त्याच्यामुळे तुम्हाला डोक्यातच ठेवायचं आहे. ओके. पुढचा प्रश्न पहा 4 नंबर आहे. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांशी संबंधित खालीलपैकी कोणते कलम वगळण्यात आले आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन काय दिलेत पाहूया मग. कलम 33, कलम 32A, कलम 31C आणि कलम 31A. तर यापैकी कलम 31A हे काय केलेलं आहे मित्रांनो? वगळण्यात आलेलं आहे. ओके. आता या ठिकाणी तुम्हाला खूप महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे? मग कोणत्या भागामध्ये आहे? तर भाग 3 मध्ये मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि कोणत्या कलमापासून कोणत्या कलमापर्यंत समावेश केलेला आहे किंवा भाग 3 मध्ये कुठपासून कुठपर्यंत कलम आहेत? तर कलम 12 ते 35 हे कलम काय आहेत? भाग 3 मध्ये समाविष्ट आहेत. ओके. त्याच्यानंतर समतेचा अधिकार पहा. कलम 14 ते 18 दरम्यान काय समतेचा अधिकार आहे. कलम 19 ते 22 दरम्यान स्वातंत्र्याचा हक्क आहे किंवा स्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्याच्यानंतर पहा कलम 23-24 काय आहेत? शोषणाविरुद्धचा हक्क आहे. आणि धर्मासंबंधीचा हक्क काय? कलम 25 ते 28 दरम्यान आहे. संपत्तीचा अधिकार कोणत्या कलमामध्ये होता पहा? कलम 31 मध्ये होता. परंतु हे कलम काय केलेलं आहे? वगळलेलं आहे. ओके. वगळलेलं आहे.
आता संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क नसून हा काय कायदेशीर हक्क आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाचं कलम आहे की ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचा आत्मा असं म्हटले होते, ते कलम आहे कलम 32. कलम 32 नुसार काय घटनात्मक उपाययोजनेचा हक्क आहे. मग प्रश्न विचारला जातो आपल्याला की घटनात्मक उपाययोजनेचा हक्क, मूलभूत हक्कासंदर्भातील घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कोणत्या कलमानुसार आहे, तर तो कलम 32 नुसार आहे. लक्षात ठेवायचं, ह्या कलम 32ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हटले होते, घटनेचा आत्मा असं म्हटले होते किंवा घटनेचा अतिशय महत्त्वपूर्ण असा भाग असं म्हटले होते. ओके, पुढचा प्रश्न आहे 5 नंबर पहा. पुन्हा सातवाहन राजाच्या राजधानीवरती प्रश्न आहे. म्हणजे सातवाहन राजेवरती म्हणा, सातवाहन घराण्यावरती म्हणा, सातवाहन कालखंडावरती म्हणा, एवढे प्रश्न विचारतंय TCS. मला कळत नाही TCSला काय दुसरे टॉपिकच सापडत नाहीत की काय काय. कुठलीही परीक्षा असू या सातवाहनावरती एक प्रश्न विचारतात म्हणजे विचारतात. आणि यांच्यावरती मिळून किती प्रश्न होतात सातवाहनावरती माहिती का, एकूण 5च प्रश्न तयार होतात. इथं काय विचारले पहा, त्यांच्या राज्याच्या राजधानीचं प्राचीन नाव काय होतं. मग राज्याच्या राजधानीचं प्राचीन नाव काय होतं पहा, प्रतिष्ठान होतं. दुसरा प्रश्न इथंच असा विचारला जातो की सातवाहनांची राजधानी असलेल्या प्रतिष्ठानचं सध्याचं नाव काय आहे. मग प्रतिष्ठानचं सध्याचं नाव काय मित्रांनो, पैठण आहे. त्याच्यानंतर पहा तिसरा प्रश्न काय विचारला जातो की सातवाहन साम्राज्याचा कालखंड काय होता. तर कालखंड काय होता पहा, इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230. चौथा प्रश्न असा विचारला जातो की सातवाहन साम्राज्य किती वर्ष अस्तित्वात होतं. मग किती, 230 आणि हे 230, किती वर्ष अस्तित्वात होतं सातवाहन साम्राज्य, 460 वर्ष काय होतं अस्तित्वामध्ये होतं. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो, 5वा प्रश्न, की सातवाहन राज्याचे किंवा सातवाहन साम्राज्याचा संस्थापक कोण होता. मग आता संस्थापक कोण होता, सिमुक होता. अजून एक प्रश्न विचारला जातो की सातवाहन राजा हाल पहा, सातवाहन राजा हाल याने कोणता ग्रंथ लिहिला. तर यांनी कोणता ग्रंथ लिहिला होता, गाथा सप्तशती हा ग्रंथ यांनी काय केला होता, लिहिला होता. ओके, लक्षात येत आहे. आणि अजून एक प्रश्न विचारला जातो की कोणत्या सातवाहन राजाचं वर्णन त्रिसमुद्रतोय पतपाणी असं काहीतरी आहे पुढचं, ते लक्षात नाही, मी नंतर सांगतो. पण ते वर्णन कोणाचं केलं जातं, तर गौतमीपुत्र सातकर्णीचं केलं जातं. ओके, एवढंच लक्षात ठेवायचं. म्हणजे 6-7 प्रश्नच आहेत की जे काय केले जातात, TCS याच्यावरती सातवाहन साम्राज्यावरती विचारते. म्हणजे एवढे 6-7 प्रश्न तुम्ही पाठ केले ना, तर तुम्हाला 90% सांगतो तुम्हाला एक प्रश्न याच्यावरती विचारला जाणार म्हणजे जाणारच आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहू आपण. 6 नंबर आहे पहा, राज्यशास्त्रावरती सुद्धा TCS भरपूर प्रश्न विचारत आहे. महाराष्ट्रात मंत्री परिषदेतील खात्यांचे वितरण हे डॅश डॅश करतात. आता महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा संपूर्ण भारतामध्येच मंत्री परिषदेतील खात्याचं वितरण कोण करतं, तर राज्याचं मुख्यमंत्री करतात. हे झालं राज्याचं वितरण. आणि जर केंद्राचं वितरण विचारलं असलं, या ठिकाणी केंद्राचं वितरण जर विचारलं असतं तर केंद्राचं कोण करतात, प्रधानमंत्री करतात. ओके, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी पहा, मुख्यमंत्र्यांसंदर्भात माहिती पाहू. विधानसभेत पहा, ज्या पक्षाला बहुमत असेल त्या पक्षाच्या नेत्याला राज्यपाल मुख्यमंत्री म्हणून नेमतात. म्हणजे मुख्यमंत्र्याची नेमणूक कोण करतात, राज्यपाल करतात. फक्त अट काय आहे की विधानसभेत त्या पक्षाला काय पाहिजे, बहुमत पाहिजे. ओके, त्याच्यानंतर मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने राज्यपाल काय करतात, इतर मंत्र्याची नेमणूक करतात. मग या ठिकाणी प्रश्न असा विचारला जातो की राज्यपाल कोणाच्या सल्ल्याने इतर मंत्र्याची नेमणूक करतात, असा प्रश्न विचारला जातो. मग कोणाच्या सल्ल्याने करतात इतर मंत्र्याची नेमणूक, मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने करतात. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख कोण असतो, असा प्रश्न आपल्याला विचारला जातो. मग राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख कोण असतो, तर तो सुद्धा मुख्यमंत्री असतो. ओके, आणि अजून एक प्रश्न विचारला जातो की मुख्यमंत्री आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात. मग मुख्यमंत्री आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात, राज्यपालाकडे देतात. ओके, अजून एक प्रश्न विचारला जातो या ठिकाणी की कोण राज्य मंत्रिमंडळाचा अध्यक्ष असतो. हा प्रश्न विचारलेला आहे बरं का TCSने. माडा भरतीमध्ये प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोण राज्य मंत्रिमंडळाचा अध्यक्ष असतो. मग कोण असतो राज्य मंत्रिमंडळाचा अध्यक्ष, मुख्यमंत्री असतो. त्याच्यामुळे तुम्हाला मित्रांनो सांगतो, तुम्हाला काय करायचं, डीपमध्ये स्टडी करायचं आहे. आणि आपण काय करतो, त्यामुळेच आपण काय करतो पहा, एका प्रश्नापासून कमीत कमी 5 ते 6-7 प्रश्न बनवण्याचा प्रयत्न करतो. का करतो, तर तुम्हाला माहिती आहे जसाच्या तसा प्रश्न तुम्हाला परत त्या ठिकाणी विचारला जाणार नाही आहे. आणि विचारला तरी त्याची शक्यता काय खूप कमी आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, ज्या टॉपिकवरती प्रश्न विचारला आहे ना, तो टॉपिक पूर्ण कव्हर करायचा आहे. का कव्हर करायचा आहे, तर पुढचा प्रश्न काय असतो त्याच टॉपिकवरती असतो, पण थोडासा काय असतो, फिरून असतो, थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारलेला असतो. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, तो सगळा टॉपिक कव्हर करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपला वेळ जरी गेला ना तरी काही हरकत नाही, परंतु आपल्याला काय करायचं, क्लिअर करायच्यात काही गोष्टी. ओके,
पुढचा प्रश्न आहे 7 नंबर. बेसिक अगदी सिंपल प्रश्न होता पहा. महाराष्ट्र राज्यातील एकूण जिल्ह्याची संख्या किती आहे? तर महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्याची संख्या किती आहे? या ठिकाणी 36 आहे. 100% विद्यार्थ्याला माहिती आहे, हा प्रश्न कुठल्याही विद्यार्थ्याचा चुकणार नाही. आणि ज्याचा चुकन ना त्याने आई शपथ सांगतो त्यांनी परीक्षेचा फॉर्म भरू नये. मोक्कार आई बापाचे पैसे वाया घालवू नका. जर एवढ्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत नसाल तर तुम्ही फॉर्म भरू नका. तुमचं तसंही काम होणार नाही. मोकार तुम्ही वेळ वाया घालवू नका. कष्ट करा, 4 पैसे कमवा, तुमच्या लग्नाला काम येतील किंवा घरच्यांना कशाला तरी काम येतील. काही कामाचं नाही. ओके. मग या ठिकाणी पहा, आता या ठिकाणी झालं हे. सध्या प्रश्न आपल्याला याच्यावरती विचारला जातो. अजून एक प्रश्न असा विचारला जातो की सध्या महाराष्ट्रामध्ये किती प्रशासकीय विभाग आहेत? सध्या महाराष्ट्रामध्ये किती प्रशासकीय विभाग आहेत? मग महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. ओके. पण या ठिकाणी प्रश्न आपल्याला अजून एक असा विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली? पहा, सगळ्यांना माहिती आहे कधी झाली. 1 मे 1960 रोजी झाली. पण ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग त्यावेळेस किती जिल्हे होते? 26 जिल्हे होते. पुन्हा एक प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये किती प्रशासकीय विभाग होते? मग त्यावेळेस किती प्रशासकीय विभाग होते मित्रांनो? तर त्यावेळेस एकूण 4 प्रशासकीय विभाग होते. नवीन 2 निर्माण झालेले प्रशासकीय विभाग कोणते आहेत? एक आहे नाशिक आणि दुसरा कोणता आहे? अमरावती. हे 2 प्रशासकीय विभाग काय आहेत? नव्याने निर्माण करण्यात आलेले आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे 8 नंबर. पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर मित्रांनो प्लीज व्हिडिओला एक काय करा, लाईक करा. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा काय करा, कमेंटमध्ये नक्की सांगायचं. ओके मित्रांनो, आपल्या चॅनलचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण या ठिकाणी तुमचा कुठलाही टाईमपास करत नाही. त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल आपल्याकडे प्रश्न दर्जेदार असतात. जे परीक्षेला विचारलं जातं तेच आपण घेतो. म्हणजे बाकीच्यासारखं परीक्षेला काही विचारतात वेगळंच, त्यांचं वेगळंच चाललंय, तसलं आपण अजिबात करत नाही. तुमचा 1 सेकंद 1 मिनिटसुद्धा आपण अख्ख्या लेक्चरमध्ये तुमचा वाया घालवत नाही. ओके. मग या ठिकाणी पुढचा प्रश्न काय पहा, 8 नंबर. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. पहिलं विधान काय दिले पहा, शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन केले. बरोबर आहे की विधान? 100% पोरांना माहिती आहे हे विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर पाहूया, शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती. हे विधान सुद्धा बरोबर आहे. पहिलं विधान सुद्धा बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 1 आणि 2 दोन्ही बरोबर. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगते पहा, टीसीएस ज्यावेळेस असा प्रश्न विचारते ना त्यांचं उत्तर ठरू नये. 1 आणि 2 दोन्ही बरोबर. प्रत्येक वेळेस त्यांनी काय केलंय, दोन्ही विधानं बरोबर दिलेली आहेत. कदाचित आता इथून पुढे बदलू शकते, पण सध्या तरी माडा भरतीमध्ये तरी त्यांनी काय केलंय, दोन्ही विधानं काय केले बरोबर असं उत्तर लिहिलेलं आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला उत्तर माहीत असेल फिक्स तर चांगली गोष्ट. आणि जर या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल तर तुम्हाला एकच पर्याय गोल करायचा आहे, तो म्हणजे 1 आणि 2 दोन्ही बरोबर. तुमचं उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस किती असतील या ठिकाणी? 90% असतील. ओके, माहिती असेल तर मग तो विषयच नाही. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला होता? 19 फेब्रुवारी 1630 रोजी जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला? शिवनेरी किल्ल्यावरती झाला. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हा प्रश्न सुद्धा पोलीस भरतीला आला होता. पहा, पोलीस भरतीला आला होता. आपल्याला इकडे येईल की नाही याची गॅरंटी नाही, परंतु लक्षात असू द्या पुणे जिल्ह्यामध्ये झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? 6 जून 1674 साली झाला होता. त्याच्यानंतर त्यांचं निधन कधी झालं छत्रपती शिवाजी महाराजांचं? तर फक्त वयाच्या 55व्या वर्षी आमचे छत्रपती आम्हाला सोडून गेली. जर छत्रपती अजून 25-30 वर्ष जगले असते ना तर मला वाटतंय महाराष्ट्रातलं स्वराज्य नक्कीच पाकिस्तान अफगाणिस्तानपर्यंत काय झालं असतं, गेलं असतं. ओके. मग या ठिकाणी निधन कधी झालं त्यांचं? 1680 मध्ये झालं. ओके. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9 आहे. काय विचारलंय? खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात निव्वळ पेरणी क्षेत्र हे राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे? काय विचारलंय? कोणत्या भारतीय राज्यामध्ये निव्वळ पेरणी क्षेत्र हे राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. आता ह्या प्रश्नाला तुम्ही थोडं लॉजिक सुद्धा लावू शकत होते. पहा, ऑप्शन काय दिलेत पहा, हरियाणा आहे, उत्तर प्रदेश आहे, हिमाचल प्रदेश आहे आणि पश्चिम बंगाल आहे. मग याच्यामधलं एकच राज्य असं आहे मित्रांनो की जे काय डोंगराळ भागामध्ये आहे किंवा पर्वतीय प्रदेशामध्ये आहे, ते कोणतं आहे? हिमाचल प्रदेश आहे. पहा, हरियाणा काय आहे? सपाट मैदान आहे, म्हणजे मैदानी प्रदेशाचाच भाग आहे. त्याच्यानंतर उत्तर प्रदेश सुद्धा काय? गंगाच्या मैदानाचाच भाग आहे. पश्चिम बंगाल सुद्धा काय? गंगा ब्रह्मपुत्रेच्या मैदानी प्रदेशाचा किंवा त्याचाच भाग आहे असं तुम्ही म्हणू शकता.
मग या ठिकाणी पहा हिमाचल प्रदेशमधलं पेरणी क्षेत्र हे कमी काय पहा, तर हिमाचल प्रदेशच्या 80% पेक्षा अधिक भाग काय वनांनी आच्छादला आहे. ओके, त्याच्यामुळे या ठिकाणी काय पेरणी क्षेत्र राष्ट्रीय सरासरीपेक्षा काय खूपच कमी आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे 10 नंबर. FD सावरकर यांनी बांधलेले पतित पावन मंदिर, कोणतं मंदिर? पतित पावन मंदिर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मग हे पतित पावन मंदिर महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो? तर हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की पतित पावन मंदिर कुणी बांधिलं? तर ते FD सावरकर यांनी म्हणजेच विनायक दामोदर सावरकर यांनी बांधलं होतं. ओके, सध्या सावरकरावरती काय भरपूर वाद चालू आहे आणि ज्या ठिकाणी जास्त वाद चालू असते तिथं प्रश्न येण्याची काय असते दाट शक्यता असते. त्याच्यामुळे तुम्हाला सावरकराबद्दल सगळं वाचून जायचे. सावरकरांच्या 2 संघटना होत्या पहा, कोणती होती? मित्रमेळाची स्थापना केली होती पहा त्यांनी. मित्रमेळा कधी स्थापना केली होती मित्रमेळाची? 1900ला. ओके, आणि याचंच रूपांतर पुढं काय केलं होतं? अभिनव भारतमध्ये केलं होतं पहा, अभिनव भारत. ओके, कधी केलं होतं? 1904 साली. ओके, या दोन्ही गोष्टी तुम्हाला काय करायच्यात लक्षात ठेवायच्या आहेत. त्याची आता या ठिकाणी पहा पतित पावन मंदिर कधी बांधलं याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कधी? 1931 साली बांधलं होतं. पुढचा प्रश्न आहे 11 नंबर. 31 मार्च 2020 पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्रात डॅश डॅश आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. महाराष्ट्रामध्ये किती आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत? सध्या 3 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. मग हे 3 आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणकोणते आहेत पहा, तर या ठिकाणी पहा मुंबईमधील आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. त्याच्यानंतर नागपूरचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ. हे काय सध्या 3 महाराष्ट्रामध्ये विमानतळ आहेत. इतर विमानतळ भरपूर आहेत, ते सुद्धा तुम्हाला काय करायचे तर लक्षात ठेवायचे आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे 12 नंबर. औद्योगिक धोरण ठराव म्हणजे औद्योगिक धोरण 1956 मध्ये कशावर भर देण्यात आला होता? तर औद्योगिक धोरण 1956 मध्ये सार्वजनिक क्षेत्रात अवजड उद्योगांची स्थापना करण्यावरती भर देण्यात आला होता. ओके, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर पहा या ठिकाणी महाराष्ट्राचे जे औद्योगिक धोरण आहेत पहा या ठिकाणी 1947 नंतर म्हणजेच स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रामध्ये किती औद्योगिक धोरणं स्थापन करण्यात आली होती किंवा किती औद्योगिक धोरणं झाली हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा. मग किती झाली होती? एकूण 6 झाली होती. त्याच्यामधले पहिलं औद्योगिक धोरण कधी झालं होतं पहा? 1948ला, 1956ला, 1977ला, 1980, 1990 आणि सगळ्यात महत्त्वाचं 1991चं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या धोरणामध्येच आपण काय केला? उखाजा हे धोरण स्वीकारलं. यालाच नवीन औद्योगिक धोरण असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. ओके, पुढचा प्रश्न आहे 13 नंबर पहा. महाराष्ट्राच्या विधान परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही असं विचारले पहा. विधान परिषदेबाबत कोणतं विधान योग्य नाही असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. मग कोणते विधान आहेत पाहूया आपण पहा. विधान परिषदेचे कामकाज सभापतीच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली चालते. पहिलं विधान बरोबर आहे, चालतंय. आपल्याला कोणतं बरोबर नाही असं विचारलेलं आहे. दुसरं विधान काय पहा, विधान परिषद कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही. बरोबर आहे. विधान परिषद काय स्थायी सभागृह आहे. त्याच्यानंतर तिसरं विधान काय दिले पहा, दर 2 वर्षांनी ठराविक सदस्यांची संख्या निवृत्त होते. बरोबर आहे. दर 2 वर्षांनी काय होतात? 1/3 सदस्य म्हणजे 1/3 सदस्य काय होतात तर निवृत्त होतात. मग नक्कीच चौथं विधान काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? चौथं विधान असणार आहे. मग या ठिकाणी काय दिले चौथं विधान पाहूया. विधान परिषदेच्या सर्व सदस्यांची निवड व नियुक्ती राज्याच्या राज्यपालाद्वारे होते. हे विधान काय चुकीचं आहे. राज्याच्या राज्यपालाद्वारे विधान परिषदेचे एकूण किती सदस्यांची नियुक्ती होते? तर 12 सदस्यांची नियुक्ती काय करतात? राज्यपाल करतात. ओके, मग या ठिकाणी पहा विधान परिषदेची निर्मिती करणे किंवा स्थापना करण्यासाठी कोणतं कलम आहे? तर कलम 169 आहे. सभागृह कसं हे पहा स्थायी स्वरूपाचं सभागृह आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्राची जी विधान परिषद आहे या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्राची विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे मित्रांनो? 78 आहे. त्याच्यानंतर पहा निवृत्त सदस्य कसे होतात पहा, दर 2 वर्षांनी काय होतात पहा 1/3 म्हणजे 1/3 सदस्य काय होतात? निवृत्त होतात. विधान परिषद सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग विधान परिषद सदस्याचा कार्यकाळ हा काय आहे? एकूण 6 वर्षाचा यांचा कार्यकाळ असतो. ओके, त्याच्यानंतर विधान परिषद सदस्य होण्यासाठी पात्रता किती आहे पहा, तर वयाची किमान 30 वर्ष पूर्ण झालेली असावी लागतात. त्याच्यानंतर या ठिकाणी पहा राज्यपाल नियुक्त सदस्य किती आहेत? 1/6 आहेत. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये हे किती सदस्य असतात? तर 12 सदस्य असतात. ओके, पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 14 आहे. काय विचारलंय?
फेब्रुवारी 2021 मध्ये भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने मित्रा ही योजना सुरू केली? मग मित्रा ही योजना कोणत्या मंत्रालयाची मित्रांनो? तर ती वस्त्र उद्योग मंत्रालयाची योजना आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहू पहा. प्रश्न क्रमांक 15 आहे. काय सांगितलंय? द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण? काय विचारलंय? द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पुन्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती प्रश्न विचारलेला आहे. मग याचे लेखक कोण आहेत? स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. ओके, यालाच मराठीमध्ये काय केलं म्हटलं जातं? 1857चा स्वातंत्र्य समर असं या पुस्तकाला मराठीमध्ये म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे 16 नंबर. खालीलपैकी कोणती रांग पूर्वांचल, आता या ठिकाणी ल राहिलंय, पूर्वांचल प्रदेशात नाही असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन काय पाहूया आपण. नागा टेकड्या, मणिपूर टेकड्या, पीर पंजाल रांग आणि पतकोई टेकड्या. मग यापैकी पीर पंजाल रांग जी आहे ही काय पूर्वांचल प्रदेशामध्ये नाही. मग ही कुठे आहे ही सध्या ही रांग? तर जम्मू आणि काश्मीरमध्ये काय ही पीर पंजाल रांग आहे. ओके, मग पूर्वांचलमधील रांगा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पहा, मेघालय राज्यामध्ये कोणत्या आहेत? पहा, गारो, खासी आणि जैतिया हे काय तर मेघालयामधील आहेत. त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये कोणते आहेत? पहा, मिश्मी डोंगर आहे, अभोर आहे आणि डाफला डोंगर आहे. याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे मिश्मी डोंगर, याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. नागालँडमध्ये कोणते आहेत? पहा, पतकोई डोंगर आहे आणि नागा टेकड्या आहेत. या पतकोई डोंगर सुद्धा काय खूप महत्त्वाचं, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. ओके, मणिपूरमध्ये मणिपूर डोंगर आहे, मिझोराममध्ये मिझोराम रांग आहे. आणि आता हिमालयातील रांगा पहा, हिमालयातील रांग कोणती आहे? पहा, पीर पंजाल आहे, दौलाधर रांग आहे, काराकोरम रांग आहे आणि लडाख ही काय हिमालयातील महत्त्वाच्या रांगा आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे 14 नंबर. काय विचारलं या ठिकाणी? चौसाच्या लढाईत शेरशाह सुरीने हुमायूनचा पराभव कोणत्या वर्षी केला? तर शेरशाह सुरीने हुमायूनचा पराभव कोणत्या वर्षी केला होता? 1539ला केला होता. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की चौसाची जी लढाई आहे ना याच्याबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1 मिनिट मी फोन घेतो. हॅलो, हां, अरे 2 मिनिटं तू फोन नाही उचलला, दम काढता येत नाही का? काय विचारले पहा या ठिकाणी? मुघल सम्राट हुमायून आणि अफगाण सरदार शेरशाह सुरी यांच्यात 26 जून 1539 रोजी बिहार राज्यातील बक्सारजवळ चौसा या ठिकाणी काय झाली होती? लढाई झाली होती. ओके, या युद्धात कोणाचा विजय झाला होता? तर शेरशाह सुरीचा या ठिकाणी लढाईमध्ये विजय झाला होता. ओके, पुढचा प्रश्न पाहूया 18 नंबर. काय विचारले पहा? भारतातील डॅश हा पहिला जिल्हा बनलेला आहे जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र 100% सौर ऊर्जेवर आहे. मग कोणता असा जिल्हा आहे की ज्या ठिकाणी पहा प्राथमिक आरोग्य केंद्र, त्यालाच काय म्हटलं जातं? PHC. ओके, मग कोणता जिल्हा आहे हा? तर हा सुरत जिल्हा आहे. सुरत जिल्हा कोणत्या राज्यामध्ये आहे? गुजरात राज्यामधला आहे. या जिल्ह्यामध्ये पहा एकूण 52 PHC आहेत. PHC म्हणजेच काय? प्राथमिक आरोग्य केंद्र. आणि ही सगळी काय सध्या सौर ऊर्जेवर चालू आहेत किंवा सौर ऊर्जेवरती त्या ठिकाणी लाईट पुरवली जाते. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 19 नंबर. काय विचारलंय? बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? प्रश्न वाचायची सुद्धा गरज नाही. बिहू सण कोणत्या राज्याचा आहे? आसाम राज्याचा आहे. ओके, पुढचा प्रश्न काय 20 नंबर. कोवलम समुद्र किनारा डॅश येथे स्थित आहे. कोणता? कोवलम समुद्र किनारा डॅश या ठिकाणी स्थित आहे असं विचारलंय. मग हा कोणत्या राज्यामध्ये स्थित असेल? या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो? कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ आपला कसा वाटतो हे सुद्धा काय करा कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.